चिखलदरा तालुक्यातील बुटीदा गावात अचानक लागलेल्या भीषण आगीत 3 गरिबांची घरे जळून पूर्णतः खाक झाली आहेत। या आगीत संसारोपयोगी साहित्यासह एका दुचाकीचा आणि पाळीव प्राण्याचाही मृत्यू झाला असून पीडित कुटुंबावर उघड्यावर येण्याची वेळ आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार गावातील नागरिक आपल्या रोजच्या कामासाठी घराबाहेर गेले असताना ही आग लागली। घरात कोणीही नसल्याने आगीने रौद्र रूप धारण केले आणि क्षणार्धात 3 घरांना विळख्यात घेतले। ग्रामस्थांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र तोपर्यंत सर्व काही जळून राख झाले होते। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। या आगीच्या तांडवात रामकृष्ण भुसुम यांचे संपूर्ण घर जळाले असून आगीत एक दुचाकी आणि एक बकरी जळून मृत्युमुखी पडली आहे। मुन्नालाल कासदेकर यांचे घर आणि घरातील सर्व साहित्य भस्मसात झाले आहे। रमेश बेठेकर यांच्याही घराची राख रांगोळी झाली आहे। या तिन्ही कुटुंबामधील धान्य, कपडे, भांडी-कुंडी आणि इतर जीवनावश्यक वस्तू जळाल्याने त्यांच्या समोर आता पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे। घटनेची माहिती मिळताच युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष संदीप मुंडे यांनी बुटीदा गावाला भेट देऊन जळालेल्या घरांची पाहणी केली। त्यांनी पीडित कुटुंबांना धीर देत प्रशासनाकडून तात्काळ मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे। प्रशासनाने या घटनेचा तातडीने पंचनामा करून नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत जाहीर करावी अशी आर्त मागणी बुटीदा ग्रामस्थांकडून केली जात आहे। आज चिखलदरा तालुक्याअंतर्गत बुटीदा या गावामध्ये आदिवासी बांधवांचं घर जळून पूर्णतः खाक झालेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये त्या परिवारावरती उपासमारीची वेळ आलेली आहे आणि या परिस्थितीमध्ये त्यांचे जे राशन जे खायप्याच्या वस्तू होत्या त्या पूर्ण जळून खाक झालेल्या आहे। शासन स्तरावरून या परिवाराला आर्थिक सहायता मिळाली पाहिजे अशी आम्ही शासन स्तराला मागणी करतो। मारुती पाटणकर, विदर्भ न्यूज, चिखलदरा।